नोटीस जमा करून दिला तुमच्या घरापासून तरी पण करायला नको ना लोकांनी. आणि मग जेवण झालं का ताईले म्हणा 4 कामं दाखवा कोथरूड मधले. ताई नाही बरोबर आहे ना, विचारायला हक्क आहे ना आमचा. नाही विचार 4 कामं कोणते ताईले म्हणा, ताईले म्हणा 4 कामं कोणते. मी त्या व्हिडिओच्या संदर्भात हे सांगेल की मी प्रामुख्याने ह्या 2-3 दिवसामध्ये ज्या काही गोष्टी मला लक्षात आल्या, बोदवड तालुक्यामध्ये झालं, रावेर तालुक्यामध्ये झालं, की एक महिला समोर एखाद्या व्यक्तीने कसं यावं आणि कशा पद्धतीची भाषा वापरावी, की कशा पद्धतीचं बोलावं, याच्यावर नक्कीच मी बोलेल की त्या दिवशी जो काही व्हिडिओ केला गेला तो पूर्ण दाखवला नाही. आज जर ते लोक दारू पिऊन माझ्यासमोर अरे तुरेची भाषा जर वापरत असेल, आज म्हणजे एक महिला म्हणून ठीक आहे, कामं कमी जास्त कामाच्याबद्दल बोलावे, मी तर सांगेल एक काय 100 लोकांनी माझ्यासमोर येऊन विचारावं मला की मी 10 वर्षात काय कामं केले, आणि ते जर मला 4 कामं विचारत असतील तर मी 100 कामं त्यांना सांगेल. आणि हा पण एक विचार करायसारखा मुद्दा आहे की मोदीजींनी एवढे कामं केलेले आहे तर त्यांनासुद्धा माहीत नाही आहे की किती कामं केलेले. ते तर फक्त 4 कामांचाच प्रश्न आम्हाला विचारतं. आम्ही तर पूर्ण कामांची लिस्ट पूर्ण यादी वाचून दाखवायला तयार आहे. त्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही प्रत्यक्षामध्ये काम केलेले आहे, तर जनतेलाही माहीत आहे, म्हणून आज जनतेनं माझं नाव पुढे आणलं. त्याच्यामुळे विरोधकांनी त्याची चिंता सोडावी. पण जो काही प्रकार विरोधकांकडनं सुरू आहे की काही लोकांना तिथे व्यसनच्या अधीन लावून अनेक महिलासोबत ही म्हणजे काय म्हणतो आपण कुठेतरी चुकीच्या भाषेमध्ये तिथे बोलणं करणं, कॅमेरा समोर ऑन त्यांचा मोबाईलचा कॅमेरा ऑन करून, हे अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीने राजकारण करू नये. ठीक आहे, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढताय तर आम्ही पण विकासाच्याच मुद्द्यावर इलेक्शन लढतो आहे, आणि आम्ही समोर येऊन 100पेक्षा जास्त कामं सांगायला तुम्हाला तयारच आहे. पण हा जो काही प्रकार चालू आहे तो त्यांनी बंद केला पाहिजे. असं नाही की आम्हाला बोलता येत नाही किंवा माझे कार्यकर्ते तसं बोलू शकत नाही की आम्ही तसं करू शकत नाही, पण अशी आम्ही चुकीची वागणूक कोणत्याही पक्षाच्या लोकांना आम्ही देत नाही. म्हणून विरोधकांनी ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करावं अशी मी विनंती करेन. कारण की आज तुम्ही कोणाला तरी व्यसन म्हणजे तिथे दारू पिऊ देतात आणि माझ्यासमोर तिथे वादिवाद करू देतात, तर हे विषय चुकीचे आहे. आणि व्हिडिओ दाखवायचा तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवा ना, तुम्ही का नाही दाखवत? त्या दिवशी कोचूरला मी पूर्ण त्यांना सांगितले काय काय कामं मी केलेले आहे, मग त्यांनी थोडासाच व्हिडिओ का दाखवला? पूर्ण व्हिडिओ दाखवला पाहिजे.